श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत की गणेश मूर्ती, गणपती बाप्पाची मूर्ती आणताना कोणती काळजी घ्यायची आहे आणि ती मूर्ती कशी आणायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि आपले जे नातेवाईक आहे, ज्यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे किंवा जे लोक गणपती बाप्पा बसवतात, अशा व्यक्तींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री गणेशाय नमः हे नक्की लिहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, यंदा गणेश उत्सव हा 7 सप्टेंबर 2024 रोजी शनिवारी आलेला आहे आणि आता गणपती बाप्पाचं आगमन थोड्याच दिवसात होणार आहे. त्यामुळे सर्व घरात, सर्व परिवारांमध्ये लहान थोर मोठ्या माणसांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बघा मित्रांनो, जेव्हा गणपती बाप्पाचे आपल्या घरात आगमन होत असते तेव्हा आपल्या घरात सुख, समृद्धी, शांतता आणि भरभराट ही गणपती बाप्पा घेऊन येत असतात. आणि ज्या वेळेस गणपती बाप्पा आपल्या घरात आगमन करतात त्यावेळेस सगळीकडे आपल्या परिवारामध्ये, घराघरामध्ये किंवा आपल्या चौकांमध्ये, आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अतिशय चांगलं आणि आनंदाचं वातावरण असतं. तर बघा की आपण आता सध्या की जेव्हा गणपती बाप्पाचं आगमन होणार असतो त्यावेळेस आपण गणपतीची मूर्ती ही 4-5 दिवसापूर्वीच बुक करून ठेवत असतो. म्हणजे आपले जे आवडीचे गणपती बाप्पा आहेत ते आपण दुकानदाराकडे ती बुकिंग करत असतो आणि गणपती जेव्हा बसवायचे असतात त्या दिवशी आपण ती आपल्या घरी घेऊन येत असतो. आणि बघा मित्रांनो, घरी घेऊन येत असताना सुद्धा आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे. ती म्हणजे की आपण जेव्हा गणपती बाप्पाची मूर्ती आपल्या घरी आणणार तेव्हा आपल्या डोक्यावर टोपी पाहिजे आणि गणपती बाप्पाचं मुख हे आपल्या उपरणाने झाकून घरी आणायचे आहे. त्याचबरोबर जेव्हा आपण गणेश मूर्ती आणायला जातो त्यावेळेस आपण गणपतीची मूर्ती म्हणजे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची मूर्ती आणताना कोणती काळजी घ्यायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला बघा की सुरुवातीला की आपण आपल्या घरातली गणपती बाप्पांची मूर्ती जेव्हा आणतो ती 1 ते 1.5 फुटापेक्षा जास्त नसावी. परंतु ज्या लोकांना जर जास्त मोठे गणपती बाप्पाची मूर्ती जर आपल्या घरात बसवायची असेल तर कुठलीही हरकत नाही. परंतु जर त्याची योग्य काळजी घेणार असू किंवा आपण ती व्यवस्थित त्याची निगा राखणार असो किंवा तर आपण ती जास्त फुटाची गणपती मूर्ती आणली तरी चालते. परंतु आपल्या जर छोट्याशा घरात किंवा आपल्या परिवारामध्ये जर मूर्ती बसवायची असेल तर ती 1 ते 1.5 फुटापर्यंतच आणावी. त्यानंतर बघा की मूर्ती ही एकदंत असावी, चतुर्भुज असावी आणि अंकुश धारण करणारी मूर्ती ही असावी. त्यानंतर बघा की मूर्तीच्या एक हातात मोदक आणि दुसरा हात हा वरद मुद्रेत असावा. म्हणजेच काय की एका हातात गणपती बाप्पाच्या मोदक असायला पाहिजे आणि दुसरा हात हा वरद मुद्रेत पाहिजे. त्यानंतर बघा की चित्रविचित्र आकाराच्या गणेश बाप्पाची मूर्ती घरी आणू नये. म्हणजे काय की चित्रविचित्र ज्या गणेश असतात किंवा चित्रविचित्र आकाराच्या ज्या मूर्त्या असतात त्या आपण घरात नक्कीच आणू नये. त्यानंतर बघा की गणपती बाप्पाची मूर्ती ही रंग उडलेली किंवा भंगलेल्या अवस्थेत असू नये. म्हणजे ती एकदम छान रोखीव रंगकाम केलेली असावी. आणि जर गणपती बाप्पा जर भंगलेली मूर्ती असेल किंवा कुठे तुटलेली पडलेली असेल तर ती मूर्ती आपण घरी आणू नये. त्यानंतर बघा की गणपतीची सोंड ही उजव्या बाजूला नसावी. म्हणजेच काय की घरी जेव्हा आपण गणपतीची मूर्ती बसवत असतो किंवा गणपती बाप्पांची स्थापना करत असतो की तेव्हा गणपती बाप्पांची सोंड ही डाव्या बाजूची असावी. कारण की उजव्या बाजूची जेव्हा सोंड असते त्यावेळेस त्याला प्रचंड सोहळ्यात तिची पूजा अर्चना करावी लागते. त्यामुळे ती सर्व आपल्याला जमणारी नसते. त्यामुळे आपण डाव्या सोंडेचीच गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या घरी आणावी. त्याचप्रमाणे बघा की गणपती बाप्पाची मूर्ती आणताना शिव आणि पार्वती सोबत गणेश मूर्ती नसावी. म्हणजेच काय की गणेश बाप्पांची मूर्ती ही एकटी असावी. शिव आणि पार्वती सोबत गणेश बाप्पांची मूर्ती असू नये. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असल्यास
किंवा तुम्हाला समजले असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आपले जे नातेवाईक जे गणपती बाप्पा बसवणार असतील किंवा ज्यांच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे, अशा आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ओम गण गणपताय नमः. ओम गण गणपते नमः.